आणखी कडे ब्लॉग मध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे तसा. तर सकाळचं टायमिंग आहे. आज आहे 3 जानेवारी, सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी. तर त्याच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आज कन्या दिन पण आहे. तर कन्या दिनाच्या पण खूप खूप शुभेच्छा सर्व माता भगिनींना. आणि आज आहे ना बाहेरच्या साईडला इतकं धुकं पडले. आज तर भरपूरच थंडी जाणवायला लागलेली इकडं दिल्लीमध्ये. आपल्या इकडे कसं नॉर्मल टेम्परेचर जरा राहतं, म्हणजे आता वाढली थंडी पण इतकी नसते आपल्या इकडं. इथे इतकी थंडी आहे काय, आल्यापासून थंडी तर काहीच नाही. आता बघा 10 वाजलेले आहेत सकाळच्या, तरी पण बाहेरचं वातावरण 10 वाजलेत आता. आणि बाहेर बघा वातावरण कसं झालंय. मी बोलते तर मला थोडं तर वाफ निघते अशी. सकाळचे 10 वाजलेले, भरपूर असं धुकं पडलेले. चल इशू घरात आहे, चल थंडी वाजते. चल चल लवकर. आता जास्त थंडी वाढत चालली. जानेवारीत तर म्हणतात किंवा इथं आणखीनच वाढणार आहे थंडी. तरी आता 8-9 टेम्परेचर होते आणि रात्री तर मग एकदम 5-6 वरती जाते. इतक्या थंडीची सवय नाहीये त्यामुळे थंडी वाढली काही नाही. एकदम माझं सर्दी झाली गावाकडनं आले तसे. आणि सकाळी आता फौजींची येत तर फौजींची आता जनरल शिफ्टची ड्युटी आहे. तर त्यांनी गेलेली सकाळीच 9 वाजता. आणि स्वयंपाक वगैरे त्यांना डबा वगैरे करून दिला, नाश्ता वगैरे करून गेले. आणि आता मग माझं काही धुणं आणि भांडी कपडे धुण्यासाठी आहे ना मी पाणी लावलेले गरम व्हायला. हिटर चालू केलेलं आहे. आणि भांडी पण आहेत ना तशीच ठेवलेली सगळी. म्हणलं स्वयंपाकाची नाश्त्याची. आता तिकडे हिटरला पाणी गरम झालं ना, कपड्याला आणि भांड्याला धुणीला पण घेते मी ती कोमट पाणी. असं तर पाण्यात हात घातला की बरोबरच होतं. चला आमचं तर सगळ्यांचा नाश्ता झाला. अर्ध्या आधीच जाऊन बसला. ते ना पाणी पण कोमट झालं. मी कपडे पण इकडे धुवून टाकले. आणि आता मी किचन मध्ये ना पाणी घेतलेले पातीला भरून. तर ते आता इथं भांडी घासून घेते. संपलं की आणखीन आणते पाणी. तर इशूला आंघोळ घालून घेतली. आणि हर्षू काय झोपलेला आहे. तर आता आहे ना माझ्यासाठी इशूसाठी चपात्या करते. भाजी तर सकाळीच केलेली होती. आणि जेवण घेतो आम्ही. तर भांडी घासून झाली. आणि हिटर लावलाय. तर रूम हिटर जरासे हात शेकत आहे ना. हर्षीची इशूची नखं काढायची दोघांची पण. इशू खाते तिकडे चॉकलेट आणि हर्षीची ते नखं काढायचे म्हणलं, म्हणून बसले आता हिटर पशी आम्ही. वाजले दुपारची 1 आणि ऊन पडली. तर आलोय आम्ही जरा हर्षी इशीत खेळतात. हॅलो करा, हॅलो हॅलो करा. तर आता खाली आलो. त्याच्यानंतर आराम केला. इव्हिनिंगचं टायमिंग झालं होतं. मग इशू काय म्हणली केक खायचा आहे. मग म्हणलं आज बालिका दिन पण आहे, त्यानिमित्त मी केक करते रव्याचा. तर इथे ना दही घेतलं मी, त्याच्यामध्ये तेल टाकलं, त्यानंतर साखर टाकलं, ते चांगलं मिक्स केलं आणि रवा टाकला.
आणि दूध टाकलं, ते भिजायला ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर आहे ना इकडं कढई पण प्रीहीट करायला ठेवून दिली आहे मी. आता हे 10 मिनिटं झालेलं आहे. हे रव्याचं जे बॅटर आहे ना तर ते चांगलं भिजलेलं आहे, रवा चांगला फुलून आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी वेलची पूड टाकून घेते, कारण माझ्याकडे व्हॅनिला एसेन्स नाही आहे. तर वेलची पूड टाकून घेतली मी आणि थोडंसं पाणी टाकलं, चांगलं मिक्स केलं. आणि नंतर एक इनोचं जे छोटं पॅकेट आहे ना विदाऊट फ्लेवरचं, तर ते एक इनोचं पॅकेट टाकून घेतलं मी ह्याच्यामध्ये आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. आणि थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये, चांगलं मिक्स करून घेतलं ते. तर आहे ना अशा कन्सिस्टन्सीचं झालेलं, रिबिन कन्सिस्टन्सीचं झालेलं आहे बॅटर. तर आता आहे ना ते ज्या पातेल्यामध्ये बेक करायचं त्यामध्ये टाकून घेतलं मी. त्याला आधी तेल लावलं होतं आणि त्याला आहे ना चांगलं डॅब डॅब करून घ्यायचं, म्हणजे त्याचे बबल निघून जावेत. आणि त्याच्यावरती आहे ना ड्रायफ्रुट्स टाकायचे आपल्याला आवडत असतील तर, नसतील तर नाही टाकले तरी चालतील. तर ते ड्रायफ्रुट्स वगैरे टाकले आणि प्रीहीट झालेली आपली कढई आहे ना, मीठ टाकलेलं होतं मी खाली. त्याच्यानंतर मग आहे ना ते पातेलं त्याच्यामध्ये ठेवून दिलं स्टँडवरती. पाऊण तास आहे ना आपल्याला आहे ना मीडियम गॅसवरती बेक. तर आता आहे ना अर्धा तास होऊन गेलेलं आहे. तर बघूया. तर असं झालंय केक, थोडंसं वरती दिसते आणखीन ओलं. आणखीन 10 मिनिटं ठेवूया. आणखीन 10 मिनिटं ठेवते, तोपर्यंत मी झाडून वगैरे घेते, नंतर खोलूया. आता 5 वाजलेले. आता बघूया ओपन करून आपण. बघू ना, चाकू घालून बघूया. आता क्लीन निघालेलं आहे, म्हणजे आपला केक आहे ना बेक झालेला आहे. आता बंद करते मी. तर झालेला आहे आपला केक तयार. छान असा केक झालेला आहे, रवा केक. स्पंज पण दिसतोय. केक दिसल्याबरोबर इशूला काय दम नाही घेणार, म्हणली मी आधी कट करते मम्मी. तर मग तिला आधी कट करायला लावला. त्याच्यानंतर मग दोघांना पण चारला मी केक आणि नंतर मग इशूला खायला दिला वाटीमध्ये केक. छोटंसं सेलिब्रेशन केलं. तर कसा वाटला केक आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.